मित्रांनो, कसं काय? आम्ही चाललेलो आहोत आज शंकर मंदिरला दर्शन घेण्यासाठी जात आहोत की थोडं दर्शन घेऊया. आज वाढदिवस आहे आणि मी कशी दिसते ते पण सांगा. नंतर त्याला तुम्हाला पिक टाकणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये नक्की पिक टाकणार आहे. ठीक आहे, चला. तर इथं आम्ही परत गार्डनमध्ये आलो आहे. तर कशासाठी आलो आहे, थोडंसं फोटो व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत आणि तुम्हाला ते पाहायला भेटतील आपल्या इंस्टाग्रामवरती. आणि थोडासा पचका पण झालेला आहे बड्डेच्या दिवशी, कारण काय तर हे बंद होतं, मंदिर बंद होतं. त्यामुळे ठीक आहे, इट्स ओके. त्या आहे खालीसुद्धा 11:30 वाजता आम्ही पोचलो होतो, 11:30 वाजता ते बंद होतं. थोडंसं झालं म्हणणारच, कारण एवढं लवकर आवरून म्हणजे आवरलं नाही लवकर, पण फटाफट लेट उठून केलं थोडंफार असं. आणि बाकी काय मंडळी, अशा खूप 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 त्यांनी शुभेच्छा दिलेत मला इंस्टाग्रामवरती, ईमेल आणि व्हॉट्सॲप, ऑनलाईन पूर्ण खूप झालं आहे शुभेच्छा. त्याच्यासाठी मी खूप ऋणी असेल आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इतकं प्रेम देत आहेत, इतकं तुम्ही मला काय बोलतात ना, लय एवढ्या कमी वयामध्ये इतकं सगळेजण, ताई, दिदी, सीमा, सगळेजणांचं अभिनंदन आहे एवढं प्रेम करण्याबद्दल. आणि तुम्हाला हे माझं आमच्या इथलं गार्डन हे पण थोड्या वेळात दिसेल, थोड्या दिवसानंतर दिसेल असं माझं म्हणायचं. खूप छान गार्डन आहे आणि आज गर्दी पण आहे. आणि आज गर्दी का आहे, आज संडे आहे आणि माझा बड्डेसुद्धा संडेला आलेला आहे. दॅट्स द रिझन. अजून काय गप्पा मारायचं सांगा मला. तुम्ही कमेंट पण छान करता, सबस्क्राईब पण करत जावा. मला इथे कमेंट मला कळतात की तू जरा लाँग व्हिडिओ बनवत जा, तर त्या कमेंटच्या मार्फत मी आता लाँग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. बघू आता, थोडंसं मी इथं खाली बसते. हां, आलो होतं, काय करणार, भेटलं नाही दर्शन. इथे एक आहे समोर, तिथे दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. ऊन आहे. बाकी चला व्लॉग कंटिन्यू करू. आज कसा दिवस जातो आहे, कसा आज बड्डे आहे, कसा होणार आहे, आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, कसे काय, कोणता ड्रेस कोड आहे, सगळं तुम्हाला कळणार आहे. वेट अँड वॉच, कंटिन्युअसली हा व्लॉग बघत राहा. आणि इथे मी आणि माझा भाऊ आलेला आहे व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे काढायला. तिथे मंदिर बंद होतं म्हणून आम्ही डायरेक्ट पुढे आलो आहे. बस इतकंच. धन्यवाद. आम्ही चाललेलो आहे पाणीपुरी खायला, मी आणि आमची मम्मी आणि भाऊ. या काय खायला, शेवपुरी खायला या. बर्थडे स्पेशल. हाय मित्रांनो, आज मला बघा एवढे गिफ्ट आलेत, तर मी त्याचं ओपनिंग तुम्हाला करून दाखवणार आहे. जरा थोडंसं क्लोजअप मध्ये या. मी सेलिब्रेशन्स पासून सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये आपण बघूया क्या खजाना मिलता है. ये है हमारे फैंस लोग ने दिया है. SSS. Wow! Beautiful! आणि अजून एक गॅस खाल्लाय मी. हे झालं. मग ब्लॉग कशाला बनवतात तुम्ही? हे कोण दिलं? हे सेकंड. वॉच कशी आहे मला सांगा. ओके ओके. हे थर्ड थर्ड. माझ्या भावाने दिले बघा, प्रवीण कोळेकर. लय वजन आहे बघा. ही भावाने दिले माझ्या, 3.5 किलोच आहे. आणि ही मम्मीने बनवून दिले मला. मम्मी काय रसगुल्ले? हा, रसगुल्ले मम्मीने दिले. ही हे
हा हे पाहुण्यांनी दिले पाहुण्यांनी दिले आमच्या. ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते जरा थांबा. खोला 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 खोलू खोला ही खोला खोला. जरा थांबा, कट करून माघारी या. बर अय्या काय निघलं. हे बघा काय हाय. हे कोण आहे आतमध्ये बसलेलं. सीमा. सीमा आणि ते कोण आहे धरलेलं. एक नंबर गिफ्ट आहे. हो. पण ह्याच्यापेक्षा कलिंगडले भारी ताकद नाही नाही आहे. असं काय नाही. कलिंगड ती फक्त भावाने दिले ना, त्यामुळे भारीच असणार. वाव, इतकं छान गिफ्ट मला भेटलंय ना. हे ना बस. हे वालं. सर्वात जास्त सर्वात जास्त मला काय आवडलं असेल सांगते मी तुम्हाला. हे हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे 3 नंबर, हे 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. असं का. मला जास्त रसगुल्ला आवडत नाही त्यामुळे तसं इथे. ठीक आहे. तर कोणती खाणार आहे प्रवीण सांग मला ह्याच्यामधली. बर्थडे गिफ्ट 10, माझं 20, 30, माझं 40, नाहीये 50, बर्थडे 60, गिफ्ट. 70, 80, 90. पण हे बर्थडे गिफ्ट माझं नाहीये. तरी काय होत नाही, खाऊ शकतोस. बर ही तू मोठीवाली नाही फोडली आहे नाही का? नाही नाही तू बाहेर गेली ना ते काय म्हणतो नको टेन्शन घेतो. अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि अशा प्रकारे गिफ्ट मला मिळालेले आहे. तुम्हाला दाखवलंच आहे. हे प्रवीणचं गिफ्ट हे प्रवीण उद्या ओपन करणार आहे. कलिंगड त्याचा समारंभ हा प्रवीण करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, असा वाढदिवसाचं एवढं रिस्पेक्ट देतात ना घरात जेव्हा वाढदिवस येतो. 12 मिनिटं झाला रात्रीचा की इतके रिस्पेक्ट मिळतात ना सगळीकडून. आपले फॅन्स फॉलोविंग ह्याच्यातून स्टोरी वगैरे एवढं प्रेम मिळतं आणि त्याच्यातनं घरातल्यांचं पण एवढं प्रेम असतं की काय देऊ आणि काय नको. पाहुण्यांसारखं आपल्याला ट्रीट केलं जातं. तर त्याबद्दल पण असं वाटतं की रोजच यावं वाढदिवस. पण आता ठीक आहे. सगळ्यांना खूप 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 धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला. आणि खूप प्रेम आशीर्वाद दिल्याबद्दल पण खूप धन्यवाद. आणि असा सपोर्ट राहू द्यात. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला बाय.